चला तर मग आज आपण घोळाची भाजी घोळापासून तर पातळ रस्सा भाजी तयार करून घेऊ डाळ टाकून. हॅलो फ्रेंड, मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. काही घोळ आहे, घोळ भाजी म्हणते त्याला, आणि कॅल्शियम खूप वाढतं आहे. आणि जी भाजी किडकी झालेली असती त्या भाजीवर मग आपल्याला रासायनिक फवारा केलेला नसतं. ही भाजी माझ्या गार्डनमध्ये आलेली. ही भाजी आता मी घेणार आहे. फक्त हे आतलं आहे ना, बियासारखं आहे आतलं, हे आतलं बियासारखं आहे ते काढून फेकून द्यायचं. आणि ही भाजी चिरून घ्यायची चांगली. ही धुवून ठेवली मी, सकाळी काढली तेव्हा काहीच्या काड्या येतात. आपल्याला जर ही काड्या परत लावायच्या असतील तर कुंड्यामध्ये लावू शकता, तुकडे करून. दोन तुकडे करायचे एक काडीचे. माझ्याकडे तर मुळासहित निघाली. माझ्याकडं खूप आहे, पण लावायची असली ना आपल्याला कुंड्यामध्ये तर ह्याच्या काड्यासुद्धा येतात बरं का. ही भाजी खूप पौष्टिक असते आणि खूप कॅल्शियम देते बघा ही भाजी. मग ह्याच्यामध्ये आता मला टोमॅटो टाकायचे, कांदा टाकायचा आहे, लसूण टाकायचे, अद्रक टाकायचे, बटाटा टाकायचा आहे. आता मी हे सगळं चिरून ठेवलं आहे. आता बटाटा हे कांदा आणि टोमॅटो चिरून घेते, ते लसूण सोलून घेते. आणि डाळ भिजवून ठेवली मी आता ह्याच्यासाठी. हे का मुगाची डाळ भिजवून ठेवली अशी. अर्धा घंटा अगोदर मुगाची डाळ भिजवून ठेवायची. आता ह्याला चांगलं धुवायचं आणि ह्याचं पाणी झाडाला टाकून द्यायचं. आपल्या कुंडीमध्ये जरी झाडं असतील तर त्याला टाकून द्यायचं. त्याच्याने खूप पौष्टिकपणा येते झाडाला आणि झाडं खूप छान वाढतात बघा. माझ्याकडे गुलाबाचं झाड आहे कुंड्यात, त्याला इतके फुलं येतात ना विचारू नका. मी असे पाणी टाकते. आपण रस केलं आणि कोयानी सालपट राहिले रसाला आंब्याचे तर ते परत आणखीन एकदा धुवायचे आणि झाडाला पाणी टाकून द्यायचं. त्याचं खूप पौष्टिक असतं ते पाणी बरं का झाडांसाठी. आता हे ताक केलेलं आहे. हे ताकसुद्धा मी थोड्या वेळाने सगळं मिक्स करून 5 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून प्रत्येक झाडाला देणार आहे सावली झाल्यानंतर 5 वाजता. आता बघा हे कणी चिरून घेते चांगलं, ते डाळ धुवून घेते. हे सगळं कुकरमध्येच टाकायचं मला. मी फोडणीमध्ये काही टाकणार नाही. हे सगळं कुकरमध्ये शिजवून ह्याची फक्त फोडणी घेणार आहे नंतर. आता हे चिरून टाकते आणि कुकरला लावते. कुकरला लावून ह्याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. चांगले शिजते आणि नंतर ह्याला चांगली फोडणी द्यायची. आता हे बघा, हे भाजी छान शिजली बरं का. शिजली ती त्या घोटायच्या अगोदर घोटून घ्यायचं आणि परत पाणी टाकायचं. आपण जर ह्याच्यामध्ये पाणी टाकलं तर ती घोटली जात नाही. आता तेल गरम ठेवलं आहे आणि मी घोटणीने भाजी घोटून घ्यायले. सगळं ह्याच्यामध्ये मिक्स झालं आहे बघा. बटाटे ह्याच्यात मिक्स झालं आहे, कांदा ह्याच्यात मिक्स झालं आहे, टोमॅटो ह्याच्यात मिक्स झाला आहे, सगळं ह्याच्यात मिक्स झालं आहे चांगलं. आता ह्याला चांगलं घोटून घेते. दोन्ही हाताने घोटावं लागेल, व्हिडिओ धरावं लागतं आहे मला. त्याच्यामध्ये मी लाल मिरची टाकणार नाही, लाल कुठल्याही मिरची नाही टाकणार. हे माझ्याकडे लाल मिरच्या झालेल्या आहेत त्या टाकायला मी. हिरवी मिरची, लाल मिरची आणि कढीपाला आणि हिंग, जिरे. आता बघा तेल गरम झाले. ह्याच्यात जिरे हिंग हे मोहरी टाकली बरं का अगोदर. आता जिरे टाकले ते तळल्यानंतर आणि ह्याच्यात हिंग टाकायचा. आता बघा ह्याच्यात हिरव्या मिरच्या, लाल मिरच्या झाल्यात, हिरव्या मिरच्या, त्या मिरच्या आणि कढीपत्ता टाकल्या. आता हे गॅस बंद करते. अगोदर त्याला चांगलं घोटून घेते. ह्याच्यामध्ये अद्रक लसणाची अर्धा चमचा पेस्ट टाकली आणि मीठ टाकलं. हे आपण फोडणीमध्ये पण टाकलं तरी अद्रक लसणाची पेस्ट जमते. ह्याच्यामध्ये चांगली करून निघते. आता मी गॅस बंद केला आहे. आता ह्याला ह्या घुगण्यामध्ये काढते आणि चांगलं घोटून घेते ह्या घोटणीने. खूप भाजी छान होती बरं काही, इतकी स्वादिष्ट लागते. तुम्हाला हे सगळं सामान टाकायचं नसलं, कांदा, टोमॅटो, बटाटे टाकायचं नसलं तर तुम्ही नुसती पण डाळ आणि ते घालून करू शकता. खूप टेस्टी होती ही भाजी. आता मी ह्याच्यामध्ये हळद टाकते म्हणजे कलर येते. हळद टाकली आणि किंचित मिरची टाकणार आहे. किंचित मिरची माझी खूप तिखट आली. ह्या बाजूला मी विकत आणली, दळणं झालं नाही म्हणून. आता हे सगळं ह्याच्यामध्ये गार होऊ देते चांगलं आणि हे चांगलं घुटून घेते. आता हे ह्याच्यात सगळं टाकलं आहे. आता ही फोडणी मी ह्याच्यामध्ये हे पाणी गरम करून, लसणाचं पाणी आहे हे, मी खलबत्ता धुवून घेतल्यावर तुम्हाला लागेल तेवढं पाणी टाका. आता हे पाणी चांगलं उकळू द्यायचं आणि उकळल्यानंतर भाजीत टाकायचं. पाणी उकळून गरम करून भाजीत टाकत जावं, भाजी चांगली होते. बघा किती छान दिसायचं पाणी आता कधी आलं. आता हे पाणी चांगलं उकळलं आहे.
आता मी ह्याच्यामध्ये टाकते आणि भाजी उकळायला ठेवते. बारकी कढई आहे ना म्हणून तशी फोडणी दिली. मोठी कढई असली तर तुम्ही कढईमध्ये फोडणी देऊ शकता. तडका पॅनमध्ये जरी ते फोडणी दिली आणि हे असं उकळायला ठेवलं तरीसुद्धा उकळून चांगलं होते बरं का. बघा भाजी किती छान दिसायली. ही भाजी खूप पौष्टिक असते. उन्हाळ्यात पाणी शरीराला पुरवते आणि ह्याच्यापासून आपल्याला ना कॅल्शियम भरपूर भेटतं. मी पातळ करणार आहे भाताबरोबर आणि पोळीबरोबर खायला. तुम्ही ह्याच्यापेक्षा घट्ट करू शकता, मोकळी पण करू शकता. डाळ शिजवून घ्यायची, ती भाजी शिजवून घ्यायची आणि मोकळी मोकळी भाजी करून खायची, ती पण छान लागते. आता ही उकळायला ठेवली भाजी मी, चांगली उकळली की सर्व करणार आहे. ह्याच्यामध्ये कोथिंबीर नाही आहे माझ्याकडे ना, मी गावावरून आलेली. माझ्याकडे थोडं सामान नाही आहे आता फ्रीजमध्ये. मी आता आणणार आहे, सोमवारी बाजार असते आमच्याकडे. माझी जरी घोळाची भाजी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी घोळ भाजी कशी वाटली. धन्यवाद. ह्या भाजीला नाव आहे बरं का, घोळाची भाजी. ही भाजी खूप खूप चांगली असते, कुंड्यात येते. ह्याची एक काडी जरी कुंड्यात तुम्ही लावली तर कुंड्यात येते. धन्यवाद.